तो करणला गेम डाउनलोड होत नाही तर श्रीमंतचं नेट घालवतोय. आईची कटकट रे. आजकाल बघतोय मी तर करुणचा त्यानं नाही आहे, नुसतं चॅटिंग अँड व्हीसी करतो. हे खरं बोलला, हे खरं बोलला चेतन. हे या गोष्टीत मी ऍग्री करतो. टेक्निकल हॅकर म्हणतो, टेक्निकल हॅकर. सलाम आहे माझा. टेक्निकल हॅकर नाव आहे त्याचं. हे 100% तो खरं बोला. आजकाल त्याचं लक्ष नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. तो पोरींपायी झाला येडा. मला त्या पोरी एक एक करून शोधणार आहे आणि त्यांचं काम 25 करणारे स्टोरीज टाकतो त्यांच्या नावाच्या. अरे मैं ये डाकू, मैं झूठ नहीं बोल रहा हूँ. इसका क्या चलता है मैं तुझे लिख के देता हूँ. इसके घर पे कैमरा लगा तू. ये कंटिन्यू चैटिंग करता है, कंटिन्यू आरपी करते हो चैटिंग, कुछ भी करते हो चैटिंग. और ये पागल हो गया है. सुबह 5-6 बजे सोता है चैटरमैन. इसको लड़कियों का व्यसन लगा है, इसको छुड़ाओ. ये करियर डुबाएगा अपना खुद का. बायकांचा वेडा. अरे मैं कब से देख रहा हूँ ये चीज, एक ही चीज देख रहा हूँ मैं कब से कि इसको पहला आवाज दोगे ना दोस्तों ये नहीं रहता. और इसके चश्मदीद गवाह इधर कौन कौन मैं बताता हूँ. मालवनी सच बता, डीजे ऋतुराज सच बता. जब मैं बात करता हूँ इसका रिप्लाई आता ही नहीं और बाद में अचानक से बोलते हाँ बोलना भाई. एक पोरगा बोलतोय त्याला बोल, अरे करण्याला बोल जिम कर फक्त, त्याशिवाय काय नाही येत त्याला नल्ल्याला. हे असं नाही, तो त्याला काम बिम असतं असं काय. अरे काम असतात ना भाई. जिमला जायच्या आधी चॅटिंग, जिमवरनं आल्यावर चॅटिंग, चॅटिंग झाल्यानंतर थोडंसं काम, त्याच्यानंतर रात्री स्ट्रीमच्या आधी चॅटिंग, स्ट्रीम करताना चॅटिंग, स्ट्रीम झाल्यावर चॅटिंग, झोपायच्या आधी चॅटिंग, उठल्यानंतर चॅटिंग, कंटिन्यू चॅटिंग करायला लागते भाई ना. लड़की के साथ मॉल में दिखा, लड़की के साथ गाड़ी में दिखा, लड़की के साथ गाड़ी के बाहर दिखा, लड़की के साथ खाना खा रहा था, लड़की के साथ बर्गर खा रहा था, लड़की के साथ मैकडॉनल्ड्स में घूम रहा है, लड़की के साथ बातें कर रहा है, फोन पे लगा हुआ है. अरे कंटिन्यू हेच मेसेज मला येतात कितीतरी. अरे भावा तू रंगे हात पकडला तशील एक दिवस, मी तुला सांगतोय सांभाळ स्वतःला. एक मिनिट गाईज, चॅट मध्ये आली आहे कर्णूची बायको. माझ्या कर्णूला काय बोलू नका. अरे पण कोणती वाली बायको. आता कमीत कमी 8 ते 10 पोरी समजत असतील मी होणारी बायको कर्णूची. नक्की कोणते बघ. मला तर वेळ लागेल ना होते. मी खूप ट्राय केलं रे, सगळं बंद चालू हे सगळं. अरे सब रीजन है रे ये. मुझे दारा दिखा लाइव पे तेरा क्या प्रॉब्लम आ रहा है. दिख ना, मैं तेरे को झूठ नहीं बोलूंगा. देख मैं आप झूठ नहीं बोलूंगा. मला पण बघायचं आहे. दिखताय हेच ऐकायचं होतं. स्पीड टेस्ट कर, स्पीड टेस्ट. श्रीमान भाऊ, हा तो 55 GB चा गेम होता. मी तुमच्यावर बोलत डाउनलोड चेतन दाखवत होतो. ये फंस गया. ऐक मी तुला सांगतो. हे कोण माहिती का तुला. हे लाईव्ह दिसतंय. मग दिसू दे. आंदोलनाची ग्रुप आहे ती. करण ए मला सिद्धी माझ्या छातीत टकटक व्हायला. काय नाही तर मी तुला नको हे डाकू लाइव पे मत दिखा गलती से. नाही कोण दिखने दे ना. करण तुझी लायकी नाही श्रीमान, तुला माहिती का डेव्हिल काय बोलला होता. ऍटलीस्ट इन्कॉग्निटो तरी ऑन करायचा होता. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. अरे हा सिद्धी ह्याच्या डोक्यावर परिणाम झाले बाबा. विषय संपलाय करण. चालली होती ही जिम चालली. अरे तुझे ऐक ना, हे बघ ना असं बाहेर निघालं तोंडातून डायरेक्ट. नाही ऐका ऍव्हरेज इंडियन बॉय चा रिसेंट रिसर्च असतो तो. अरे बाबा ऐक माझं. ह्याच्या मागे पण विषय झालेला. श्रीमानला तर मी 101 एरिया सांगितलेत का मामा काय करतो. चेतन आज तक है ना, आज तक ये मुझे बोलता था मैंने इसका ना रिसर्च मतलब रिसेंट हिस्ट्री देखा क्या यूट्यूब का. क्या देख रहे हैं भाई साहब. तो ये क्या बोल रहा है, अनवर मामा देख रहा है. अभी इसके ब्राउजर में भी अनवर मामा सर्च कर रहे हैं. अनवर मामा हे किधर घुसा हुआ है. अरे करण तुझा एक मिनिट. करण तुझा पीसी आहे ना, फक्त तू हँडल करतो. तुझ्या सर्व्हर रूम मध्ये कोणाला एंट्री नसते. एवढा फटारड आहे ना आणि एवढा घाणेरड आहे ना, स्वतःला एक्सपोज केला. बाप रे करण. अरे पण ऐका ना माझं, मी मान्य करतो. चला चेतन मुझे एक चीज बोलनी है दोस्त. एक्सपोज किया. देख वो जो कर रहा है ना वो दुनिया करती है. बस छुपाते हैं सब, दिखाता कोई नहीं. लेकिन विषय क्या है कि इसको छुपाना भी नहीं आता. लायकी छिरू. मेरी बात सुन. मेरे को डरने की बात नहीं है. श्रीमान तूने मतलब यूट्यूब चेक किया था ना, उधर क्या क्या था. मैं डायरेक्ट बोलूं कि इधर क्या क्या था.
बताव. जी करण अरे चेतन ऐक ना माझा काय ते सर्च मध्ये ऐक ना Chat में सब बोल रहे मला naughty idea बंड्या. आली काय होतं पण मला दिसलं नाही काय होतं मी अरे लेट झाली थोडी. एवढं जबरदस्त होतं मी तुला डायरेक्ट सांगतो. ऐक विषय असा आहे हा. माझा सॅमसंगचा ओ फोन माय गॉडेड यार, ओ माय अरे गॉडेड. किती कारण दे रहे हो मला किती माझं कारण दे heartbeat- रहे हो. अरे श्रीमानजी, माझा हार्टबीट आहे ना धावत सुटलंय, धावत. आई ग ओ माय हार्टबीट. कारण भाऊ वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय का एवढं बेसिक ऐक ना अरे मालवणी ऐक ना, मी तुला सांगतो, ऐक ना बेसिकचा नाही विषय. अरे तू काही क्लिअरिफिकेशन देऊ नको करण. तुझी जागा माझ्या हृदयातून उतरली ए, भावा, मला वाटलं नव्हतं. खरंय अरे श्रीमान, ऐक ना. अरे शपथ यार, शी. पाटील सापडले. इच्छा का? मला स्वतःला आता लाज वाटायला लागले करण. अरे बाबा बेसिक नाही, मी त्याच्यापेक्षा टॉपचा विषय असतो मालवणी, पण हे बेसिक आहे ना अनोळ. काही अनवर मामा बिनवर मामा, अनवर मामाकडे चांगला अँड्रॉइड फोन आहे, तो कशाला तुझ्याकडे? माझंच आहे सॅमसंग कुत्रे, माझे अकाउंट लॉग इन आहेत त्यात. मालवणी मागून ना, बांधी- असं- बंड्या, अरे तुला नसेल नॉलेज तर आम्हाला मेसेज करायचं होतं रे. एवढं बेसिक. मग तुम्ही याच्यापेक्षा टॉपचं म्हणता मालवणी आणि श्रीमान. नाही पण करण भावा, तू तुझं आहे ना हे केलं भाऊ, माझ्या मनातली ती अरे जागा गेली करण, शपथ गेली करण. अरे चेतन, तेरे मोबाइल मेरे पास रिपेयरिंग को आते थे, भूल मत. तेरी गैलरी देख के मुझे फिटाई थी 2 बार. माझ्याकडे ह्या असल्या गोष्टी तुला कधी नसेल, पण तुला मेन म्हणजे ओरिजिनल. हा बस पण असल्या बस शांत रहिए तो. कारण भाऊ फक्त कंट्रोल एच दाबा आता, कंट्रोल एच बापरे. हा, नाही, दाखव नाही, करण, दाखव. आणि खाली हे बघ श्रीमान. बापरे 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 बाप. मिस्टेक तुझ्या येते. अरे किती डिलीट करशील, सगळं तेच आहे. कारण तू कसा आहे. अरे देवा, हे मालवणी त्याला शिकव इन्कॉग्निटो वगैरे वापरायला शिकव त्याला काय. मला श्रीमान तुला एकच सांगायचंय, खरं बोलतो, याच्या सर्व्हर मध्ये 1 रुपयाचा पण अनवर मामाला एंट्री नाहीये. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ. अरे अनवर मामा एवढा फॉरेनर कधी झालाय, एवढा इंग्लिश त्याचं कसं काय, त्याला इंग्लिश कसं समजायला लागलंय, आणि इंग्लिश एवढं चुकीचं टाकतोय, तो काही टाकतोय मनातील. अरे श्रीमान सुनो ना, इसमें सर्च में ना एक वर्ड इसका ही था, ये हमें अनवर मामाला क्यूट असं काय केलं अनवर मामा. तुला मी सांगतो कुठला बोला एक्सेप्ट कर, आम्हाला काही इश्यू नाहीये. नाही या वयात पाय सरकतो, काही इश्यू नाहीये. मी लाजणारा पोरगा नाही, मी बघत असेल तर बघत आहे, मी बघतो आहे. बापरे देवा. काय सिद्धी, पण एक गोष्ट सांगू का, म्हणजे एकच मला राग येतोय की तिथे तर मला जे दिसलं ना भाऊ, मला म्हणजे खूप हर्ट झालं. म्हणजे हार्ट म्हणजे करणकडनं अपेक्षा नव्हती. बस तुझं कसं आहे चेतन, ऐक, तुझं कसं आहे का, तू चिखलात पोहून अख्खा काळा झालायस, पण करणचा पाय चिखलात बुडल्यामुळे तुला राग आला की तुझा पाय चिखलात कसा गेला. अरे तू तरी डायलॉग नको मारू, मला असं वाटले तसं वाटले, मग परत मी इज्जत काढायला सुरुवात करी ना. ऐक मी तुला सांगतो भावा, 18+ तुम्ही प्रॉपर बोलतात, तेच दिसलं होतं, आणि जे आहे ते आहे बघत होतं. पुढे बोला काय मग. अच्छा रुको, मैं क्लियरिफाई करता हूँ दोस्तों, क्या है एक्चुअली कि करण है ना, वो ना म्हणजे वो है ना, मैं थोड़ा दिमाग में हूँ. बीटीएस के वीडियो देख रहा था, चल झूठा. इसलिए मैं उसकी बेइज्जती कर रहा हूँ इतना, क्योंकि मुझे एक्सपेक्ट बंड्या नहीं था इस मामा बंदे थोड़ा से सा कि ये नहीं, बीटीएस की लेवल नहीं, देखेगा. हाँ, बीटीएस की वीडियो देखेगा, ये इतना टुच्चा कैसे निकला, इसलिए मैं बोला ऐसा कोई विषय नहीं है. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. मतलब बीटीएस पे जो रिएक्शन देते ना, वो बीटीएस गैंग के इंडियन लोग सुकड़े बिगड़े, उनके ऊपर इसने रिएक्शन दिया, इसलिए मैंने वो रिएक्ट किया. ऐसा बाकी कुछ विषय नहीं है. लेकिन करण छी, सुधार अपने आप को, ये मत देख. बीटीएस वगैरह देखना है तो इनकॉग्निटो मोड में देख. फैमिली वाले भी देखते हैं, हमें कंट्रोल करो थोड़ा सा, भाऊ मत. मैं भी बह जाता हूँ कभी कभी. अरे तुम्ही सगळेच बेहता, बघितलं तर शांत राहायचं, तर तुम्ही ओव्हर करताय. अरे करण शांत राहायचं आहे बघून. अरे तुला माहितीये का मी किती लहान होतो,
मी जे एकदम लहान होतो ना तेव्हा माझ्या कॉम्प्युटर मध्ये ते दिसलेलं. मी किती घाबरलेलो, मला अख्खा फ्लॅशबॅक गेलं. आमचा मामा ग हॅलो हॅलो बदनाम होतोय मामा. भास्कर किती बोलतोय.